थोडासा सॉस टाकून दे, सॉस कमी झाला. बरोबर आहे रे, तेवढाच पाहिजे. शांते, तुला असं नाही वाटत का तुम्ही याले जास्त बिघडवलं म्हणून? जेवाच्या टाइमले भाजीपोळी जेव्हा तुम्ही त्याला मॅगी करून दिली, एखाद्या वेळेस ठीक आहे, पण तुला आता ह्या जेवाच्या टाइमले त्याला मॅगी करून दिली. त्याला ही भाजी आवडत नाही ना, म्हणून आहे. तर वरण होतं ना, वरण खाल्लं असता. थोडीशी उरली होती, दिल्ली करून. लढापाई तर वाया गेला आहे तो. खाऊ घाल मॅगी त्याले आणखीन. काय तो उद्या रिझल्ट आहे, काय लागते त्याचा तर. उद्या आहे का बाबा? हो आहे ना उद्या. काय आहे ते सांगून द्या तुम्ही मला घरी, तुम्हाला तर माहित असेल. उद्या तू शाळेत येतो ना, मग सांगेन. मी नाही खात आई हे मॅगी आता, माझी भूकच गेली. बाबा एवढे घरचे मास्तर असून सांगून द्या देव का रिझल्ट. 4 चौघामध्ये बेइज्जत करून मला. चुपचाप खाऊन घे, करायला काय लावली? मोठा बेइज्जत होणार निघला तर, घडी इज्जत आहे तुला तर. चुपचाप खाऊन घे, ते करायला लावली तर आता सोंग नको करू. जाऊ दे, खाऊनच घेतो. उद्या पोट दुखायचं नाटकच करतो. काय बडबडून राहिला रे? काही नाही, अन्नाचा अपमान नाही करत मी, खाऊन घेतो. तू नाही जेवत का शांते? नाही जेवतो ना मी, जेवान तुम्ही. मग अशी उशिरा जेवली तर भूक बी नाही एवढी जास्त. जेवून घे ना, टाईमवर जेवत जा. हो जेवतो जेवतो, जेवा तुम्ही आरामात. आहे का महादेव भाऊ घरी? कोण? पंजाब भाऊजीचा आवाज येऊन राहिला. हो या ना. जेवण चालू आहे का? येतो मग मी थोड्या वेळानं. काय आम्ही सोनं चांदी खाऊन राहिलो का? ये ना, तू बी जेव. नाही नाही, माझी वेळ व्हायचे, आता घरी जाईन, हातपाय तोंड धुईन, दुकान बंद केलं आणि घरी चाललो होतो. बोल ना, कसं काय आला आता? तुमच्यासोबत नाही आहे काम, मला तसं शांताबाईनी सोबतच होतं. काय काम पडलं बाबा माझ्यासोबत? मला समजलं का तुम्ही अधिक मासात कुठेतरी चालल्या म्हणून बाहेर फिरायले. हो मग अशी गोष्ट केली होती अशी. तुम्ही बी चालले का महादेव भाऊ? कुठं 8 दिवस होते का जाणं? 8 दिवस गेलं तर इकडचं कोण पाहिन? यायचा लंबा टूर आहे, पंढरपूर सुरू आहे यायचं आता. हां, पंढरपूरला आहे का? तू इच्छा आहे का चालायची? मी कुठं 8 दिवस दुकान बंद करून येऊ? तुम्हाला कसं माहित झालं? आमच्या घरी आहे ना, आली मगाशी, तुमचंच ऐकलं वाटते तिनं. खूप गोंधळ केला घरी. मी सुधारली आणि मला नेत नाही म्हणते, मला सांगितलं नाही, मीटिंग झाली त्याची अर्चनाच्या घरी, असं तसं खूप बोलली. मग मी तिला समजावलं, नीन म्हणलं मीटिंग अजून जमजम त्याचं ठरायचं असं. तर तुम्ही काय म्हणता शांताबाईनी तिले नेता का नाही नेऊन राहिले? तुम्हाला खरं सांगू का, पद्माला न्यायची कोणाचीच इच्छा नाही आहे. कोणी तिला संग घेऊन चालायला तयार नाही आहे. काहून का तिचे 4-5 वेळा कारनामे पाहिले आहे. तर हे तर दूर जायचं आहे, ट्रेनमध्ये जायचं आहे, इकडे तिकडे फिरणं. तिथे राहते नाही सोबत, इकडे तिकडेच पळते. ते तर मला माहिती आहे म्हणा, पण आता सुधारली म्हणते मी, तर मी म्हणतो घेऊन जा. मी एकटी हो म्हणून काय करू? मी सगळ्याला विचारायला लागेल बा, सगळ्याच्या सहमतीनं. चंदा तर मगाशी म्हणे पद्मावहिनी यांचं मी येतच नाही. बरोबर आहे म्हणा त्याची सगळ्याचं. घेऊन जा ना, एवढ्या मोठ्या सगळ्या जणी आहे तुम्ही, तर पाय नव्हती एक जण काय आहे. पाहायचं काय आहे, काय लहान पोरगी थोडी आहे ते, पाहा लागते. पण तिचं वागवणूक कधी काही ऐकतच नाही ते आमचं, तिच्या अंगातच हे होऊन जाते. तर आता मागं पारा शिंगायला गेलं तर ती एकटीच मोबाईलमध्ये घेऊन फोटो काढत राहे. मग एका नाही गेलं तर एका राहायला लागते की नाही. हे तेवढा दूर चाललो तो आम्ही विचार न सांगीन. मग एकटीचं नाही आहे, सगळ्याला विचारायला लागेल ना. हो, तिला चाल गेली म्हणा, तर सांगता दिले का बा, आम्ही ठरवायचं होतं कुठं जायचं आहे म्हणून, म्हणून तुला सांगितलं नव्हतं. जाऊ दे, त्या पंजाबच्या बायकाच्या गोष्टीत काय पडतं. ये जेवायला ये. जेवत नाही ना मी, मावाचा घरी जाईन मग जेवीन बा. तुमचं चांगलं आहे, शांताबाईंच्या चांगला चांगला स्वयंपाक खायला भेटते. तर आमच्या घरी पहा तर काय केलं आहे माहीत नाही. एक गोष्ट आहे बा, तुम्ही नेईन घे ना, मी नेलं तर त्याने होई म्हटलं, पण जिम्मेदारी नाही. मागच्यासारखं तुम्ही कमी कमी बोलले होते का आम्हाला? आता हे नाही जमणार, म्हणून सांगून देत तुम्हाला. यात सगळ्याजणी मलाच बोलन. नाही नाही ना, एक चुकून गेली चूक मग आता ना, आता नाही करणार मी अशी चूक. विचारीन मग मी सगळ्याला. ठीक आहे, विचारा. चल ना माझी भाऊ, येतो मग मी. दिन्या खात नसन तर जा, त्या टी व्ही पुढे बसता खाऊन घे ती मॅगी. इकडे तिकडे मोठ्याच्या गोष्टीत बसलाय. आणखीन त्याला शिकव टी व्ही पुढंच खायचं. खायचं नाही वे, एवढ्या मोठ्याच्या गोष्टीत तो चांगलं नाही वाटत. पाहिलं त्या पंजाब भाऊजीचं,
इथं बायकोची शिफारस घेऊन आले आणि तुम्ही बा एवढं चांगलं वागून गिगून कसे बोलता. बोलता म्हणजे काय, तुला जाऊन देऊन राहिलो का? पुढंच तर आहे तर कुठे. पण मला एक सांगा, का नेऊ का नाही नेऊ आम्ही? तुम्ही सांगा बरं, तुमचं काय म्हणणं आहे तर. मी काय सांगू, मागं कमी बोलला तर काय पंजा. मस्त विचार करून राहिलो आम्ही, नेऊ का नाही नेऊ. तू तुझ्या अंगावर नको घेऊ, तुला सांगून देऊन राहिलो. मागच्या वेळेस मी तुझा कड घेतला, ह्या वेळेस मी काही करणार नाही. आता एवढा दिवस 8 दिवस राहायचं आहे, बरोबर पाहिजा. सगळ्या बाया काय म्हणते तर पाहिजो आणि मग विचार करजो. बरोबर आहे तुमचं. जेवा मग. कुठे गेली रीता? रूम मध्ये नाहीये. जास्त चंदानं पूर्ण कामं केली. कुठे गेली माहित नाही तरी पण. किती दूर रद्द चुकलो मी. तुम्ही मला पाहत होते ना, म्हणून मी तुम्हाला दसकलो. बापरे, आज तर खूप सुंदर ड्रेस घातला तू. बाहेर नाही निघली ना हा ड्रेस घालून? बाकी मला सहशी निघजो नको बाहेर. नाही नाही, मी कशाला निघेन, आत्ताच घातला मी, बाथरूम मध्येच तर होती. आज खूप खुश आहे तू. हो, मी आज चंदाचा पण पूर्ण कामं करून घेतले. रात्रीचा पण पोळ्या गिऱ्या सगळं करून घेतलं. काय शिळ्या पोळ्या होत्या का सकाळच्या? शिळ्या कशाला, मी चांगल्या गरम केल्या ना आता. बाबा साठी तर ताज्या करते ना. आता रात्रीची खिचडीच खाते किंवा भाकर खाते. केली होती ना मी खिचडी. मला एक समजलं की सगळ्या गावातल्या बाया कुठेतरी फिरायला चालल्या. पुन्हा जाऊ दे ना, मग तुला काय करायचं आहे? तर नाही तर काय, 1 दिवस झाले चंदा येऊन आणि त्या 1-2 दिवसातच फिरायला चालल्या 8 दिवसासाठी. मग चंदाचं कसं, कोण करेन इतकं सारं काम. हो ते पण आहे, पण म्हणू नको. तिनं पहिलेच अट टाकली होती की मी सुट्ट्या घेईन म्हणून. हो, म्हणू तर शकत नाही, पण तुम्हीच काहीतरी म्हणा बरं, काहीतरी कोशिश करा. ती गेली नाही पाहिजे अशी. ती काही मानणारी नाही बाई, तिथं जाईनच. बोलू का? नाही नाही, तू काहीच नको बोलू. ते विजयी मी तिलाच प्रेमाने विचारून पाहिन. तू प्रेमाने घे तिच्यासोबत, तर तिला म्हण एखादी आहे का तुझ्या एरियात, ते प्रेमानं ऐकून घेईन. हो हो, तुमचं बरोबर आहे. उद्या मी तिला आणखीन चांगला चहा घ्या पास्ते आल्यावर नाश्ताचंही करून ठेवते आणि तिला प्रेमाने विचारते. आता आली तू बरोबर. आता शोधते पाटलीन बाई. ची मी पाटलीन बाई. चल माझ्यासाठी एक कप ने ग्लास भरून दुधाने गरम. हळद टाकशील, गळ्यात खसखस होत आहे. मी हे कपडे घालून जाऊ का? गेले आई बाबा त्यांच्या रूम मध्ये. खरंच गेले का? तर करा, तुम्हीच घेऊन या, माझ्यासाठी पण आणजा. जर असं दिसलं ना आई बाबाले दूध आणतानी, तर मला काय काय म्हणून माहिती आहे का, अगदी दुपट्टा घेऊन घे आणि घेऊन ये. आणि ते मग मीच ते मी याच्यासाठी बोलावलं इथं का माघारी आलता पंजाब मग जेवायच्या टाईमला आला. तर मग म्हणलं त्याला कसं काय, तुम्ही म्हणे पद्माली नेत नाही, तर ते घरी येऊन खूप तिने गोंधळा केला. मी सुधारण्याचा प्रयत्न केला, तर काय फायदा मा सुधरून, तर तुम्ही तिले घेऊन जा बा. मी म्हटलं मी एकटी काही सांगत नाही, घेऊन जा तुम्ही. मी सगळ्याला विचारीन काय म्हणून ते तर सांगेन. तसं तर म्हणलं तुम्ही आम्हाला मागच्याच खूप काही बोलले, म्हणून आमची काही इच्छा नाही आहे आजी. आता सांगा तुम्ही तुमचं काय म्हणणं आहे तर. मी काय सांगू बा, मग आता काही समजून नाही राहिलं. मी काय सांगू आणि मी काय करू, याच्यात काही राम नाही आहे. निर्णय घ्या लागेल. निर्णय घेणंही मोठं कठीण आहे. आपलं काम त्या चंदावणी थोडी तडफड आहे. नाही तर नाही, हो तो हो, आपण साराचाच विचार करतो. आपण तिले स्पष्ट नाही म्हणू शकतो चंदाचा वनी, पण तुम्ही विचार करा, तिने जर सुधारायचा प्रयत्न करून राहिली असेल ते, आणि आपण तिला जाणून बुजून नाही नेलं तर आणखीन जास्त बोखला ते. हे बरोबर आहे, पण ते याच्या घरच्या याच्या रीतात सुना ना कसं पद्माले, ते पद्मा कशी आली? रीतानं सांगितलं म्हणून ते आली. याचं ते तिला काय माहीत होत होतं. त्यात पुरेपूर गुन्हा आपण पद्माचा धरू शकत नाही. माय का घेऊन जा तिले, घेऊन जा, पण तिच्यापासून तिच्या नवऱ्याने त्या दोघांपासून अटी शर्ती पुऱ्या लागू करून घ्या. काहून का एवढ्या दूरचा हे आहे. त्यातल्या चंदामध्ये ठेईन तर मी नाही, चंदाले म्हणून अलग गोष्ट आहे. त्या घरचा पदे येते का छाया? मी नाही तर थोडी तेच पैसे खूप लागन ना, तिकिटा महाग, खाणं पिणं महाग. पाय तुम्ही तसं दिनेले न न्यायचं, पण तो मानून नाही राहिला.